नमस्कार मित्रांनो, RSP मराठी ब्लॉग्सच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं मी रणजित पवार मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, लग्न सराईचा सीझन चालू आहे आणि आपण सुद्धा निघणार आहोत अशाच एका लग्नासाठी. आणि त्यासाठी आपण जाणार आहोत माझ्या बालपणीच्या गावी म्हणजे आळसूनला, जिथं माझ्या घरातलं माझ्या पुतणीचं लग्न आहे. तर या लग्नामध्ये काय धमाल होणार आहे, कशा पद्धतीने ते लग्न होणार आहे, किंवा माझे जे जुने सवंगडी जे आहेत, जुने मित्र जे आहेत ते सगळे भेटणार आहेत. सो हॅपी हॅपी मला पूर्ण माहोल आहे आणि तुम्हा सर्वांना मी घेऊन चाललोय माझ्या बालपणीच्या गावी. सो मित्रांनो, प्लॅनिंग चालू झालं की कशा पद्धतीने जायचं, काय जायचं. शेवटी फायनली ठरलं की माझा जो भाऊ आहे जयेश भैया, तो मला घ्यायला येतोय माझ्या ऑफिसच्या इथे आणि आम्ही दोघं जण आमच्या कारमधून आमच्या गावाकडे जाणार आहोत. मित्रांनो, ब्लॉगची सुरुवात काहीतरी वेगळी आहे. कसं आहे, गावाकडे जायचं म्हटलं की प्रत्येकाला आपलं आठवतं बालपण, आणि मी पण आज अशाच गावी चाललोय जिथे माझं बालपण गेलं. आणि जर त्यातल्या त्यात जर लग्नसराई असेल तर मग काय धूमधडाक्यातच सगळं काम चालतं. तर आज अशाच एका लग्नसराईला आपण चाललोय आणि त्या गावी चाललोय जिथं माझं बालपण गेलं. तर बघूया आपल्या या ब्लॉगमध्ये काय काय आहे. धूमधडाका आहे, लग्नसराई आहे आणि बऱ्याच गोष्टी होणार आहेत. तर या ब्लॉगला शेवटपर्यंत बघा, कारण तुम्हालाही काही तुमच्या बालपणीच्या आठवणी या ब्लॉगमध्ये नक्की सापडतील. तर चला आपली जर्नी सुरू करूया. सर्वांनाही माहिती आहे की गावाकडे खूप सारी ग्रीनरी, स्वच्छ वातावरण आणि पोल्युशन नसतं. त्याच्यामुळं जो निसर्ग आहे तो काही वेगळ्याच पद्धतीचा दिसतो. तर ती सकाळ कशी होती. गुड मॉर्निंग मित्रांनो, गावाकडच्या रम्य सकाळी तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा या ब्लॉगमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, सकाळचे 6:30 वाजलेत आणि हे अशा प्रकारची काहीतरी एक रम्य सकाळ आहे.
हे आहे गावाकडचं स्वच्छ आणि सुंदर वातावरण सकाळी उठल्यानंतरचं. मित्रांनो, तुम्ही जर कुठे गावी राहत असाल किंवा सिटीमध्ये राहून कधी गावी जात असाल आणि थंड अशा हवेत रात्री गच्चीवरती किंवा गावातल्या अंगणात झोपण्याची जी मजा आहे ती तुम्हाला नक्कीच माहिती असेल. असं जर तुम्ही कोणी करत असाल तर प्लीज मला कमेंटमध्ये कळवा. चला आता फटाफट आवरून घेऊया आणि बघूया लग्न घरामध्ये काय काय रेलचेल चालली. सो मित्रांनो, लग्न घरात आलो आणि बघितलं तर तिथे लग्न घरामध्ये जी नवरी मुलगी आहे तिचा चुडा भरण्याचा कार्यक्रम चालू होता. तर त्या कार्यक्रमाची धामधूम होतीच, पण त्याचबरोबर आपली परंपरागत चालत आलेली काही जुनी गाणी तिथे ऐकायला भेटली. नॉर्मली आत्ताच्या या जनरेशनला ती गाणी कदाचित माहिती नसावी, पण या पुढच्या सीनमध्ये ती गाणी पण आहेत. मित्रांनो, नवरी मुलीचा सौभाग्याचा चुडा भरून झालाय. आता पुढची जी प्रथा आहे जी आपल्या सगळ्यांकडे सेम असते, काही ठिकाणी त्याच्यामध्ये थोडाफार फेरबदल असू शकतो, पण मोस्टली ठिकाणी ती सेमच असते. ती म्हणजे कळसातली आंघोळ. नवरा मुलगा नवरा मुलाच्या घरी करतो आणि नवरी मुलगी नवरी मुलीच्या घरी. तर ही प्रथा माझ्या मते महाराष्ट्रामध्ये सर्वत्र सेमच केली जाते. कळसातल्या आंघोळीमध्ये आपल्या मानाचे सगळेजण, काका काकी आई वडील हे सगळेजण तिथे अवेलेबल असतात. तर बघूया या कळसातल्या आंघोळीमध्ये काय मजा आहे.
हा आहे ज्या वेळेला लग्न आहे त्याच्या 1 दिवस अगोदरचा सगळा कार्यक्रम. चुडा भरून झाला, कळसातली अंघोळ झाली, सायंकाळ होत आली आहे आणि परंपरेनुसार नवरी मुलगी किंवा नवरा मुलगा हा लग्नाच्या 1 दिवस अगोदर आपल्या गावाभागामध्ये असलेल्या देवांचं दर्शन घ्यायला जातो आणि त्या देवांना लग्न कार्यासाठी आमंत्रण देऊन त्यांचा आशीर्वाद मागतो. ही प्रथा प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी असू शकते, पण माझ्या गावामध्ये ही प्रथा अगदी धूमधडाक्यात होते. खूप सारी रोषणाई, भरपूर सारे फटाके वाजवले जातात. प्रत्येक देवाच्या दारात जाऊन त्या देवाचा आशीर्वाद मागितला जातो. तर बघूया ही जी सगळी मजा आहे ती मजा कशी घेतली. आणि जर गावदेव आहे, फटाके आहे, बँजो पार्टी ठेवलेली आहे, तर मग मुलं नाचणार नाहीत कसं होईल. तर हा सगळा धमाका पुढे पहा. आमच्या गावामध्ये मोस्टली प्रथा आहे की देवदर्शन करताना सगळ्यात पहिल्यांदा जे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे असं म्हणलं तर काही गौण ठरणार नाही. ते म्हणजे आपल्या सगळ्यांचे लाडके छत्रपती शिवाजी महाराज. त्यांच्या पुतळ्याला वंदन केल्याशिवाय कोणत्याही देवाची सुरुवात होऊ शकत नाही. देवदर्शनाची सुरुवात अशीच झाली. पहिल्यांदा गावाच्या वेशीवर असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला दर्शन घेऊन आणि त्यांचे आशीर्वाद घेऊन देवदर्शनास सुरुवात केली.
फायनली देवदर्शन, भरपूर सारी मस्ती, डान्स, बँजो, गाणी हे सगळं घडल्यानंतर शेवटी देवदर्शनासाठी निघालेली ही सगळी मंडळी पुन्हा त्याच पुतळ्याजवळ येऊन देवदर्शनाची समाप्ती झाली. आणि आता ओढ आहे ती दुसऱ्या दिवशीच्या सकाळीची.
लग्नाच्या ठिकाणी पोचलो आणि थोरा मोठ्यांच्या गळाभेटी आणि साखरभेटी झाल्या. एकमेकांचा पाहुणचार करून ही सगळी मंडळी लग्न मांडवाकडे पुढे सरकली. फायनली तो क्षण आला, ज्या क्षणामध्ये हे दोन जीव एकत्र येणार आहेत, सप्तपदी घेऊन आणि एकमेकांना 7 वचनामध्ये बांधून ही दोघं एकत्र होणार आहेत. असताना मित्रांनो, 2 अनोळखी लोक या लग्नाच्या बंधनामध्ये बांधली जातात आणि आयुष्यभराची साथ देण्याचे वचन घेऊन आपल्या आयुष्याला आणि आपल्या संसाराला सुरुवात करतात. मित्रांनो, रुखवत म्हणजे माझ्या पिढीच्या किंवा याच्या अगोदरच्या पिढीच्या सगळ्या लोकांना माहित असेल रुखवत काय असतं, पण नवीन पिढीसाठी म्हणून सांगतो की रुखवत हे आई आणि वडिलांकडून आणि त्यांच्यासारख्याच इतरही मान्यवर लोकांकडून आणि मोठ्या लोकांकडून नवरीला आणि नवऱ्याला आशीर्वाद असतो की तुमच्या संसाराची सुरुवात या रुखवताने करा. या रुखवतामध्ये खाण्याचे पदार्थ असतात. या रुखवतामध्ये त्यांच्या संसार सुरू करायला लागणाऱ्या बऱ्याच गोष्टी यात दिलेल्या असतात, ज्याने त्यांचा संसार सुरळीत सुरू करण्यासाठी मदत होते. रुखवतात फक्त वस्तूच नाही तर थोरा मोठ्यांचे आशीर्वाद सुद्धा सामावलेले असतात. तर असंच रुखवत इथे सुद्धा दिलं गेलं.
मित्रांनो, फायनली लग्न पार पडले आणि आपण नवरा नवरीला भेटून त्यांना पुढच्या आयुष्यासाठी गुड विशेस दिल्या आणि आपण आपला परतीचा मार्ग पकडला. मित्रांनो, हा ब्लॉग एक पर्सनल ब्लॉग होता. मोस्टली आपल्या चॅनलवरती ट्रॅव्हल आणि वेगवेगळ्या ठिकाणांचे ब्लॉग्स असतात, पण असे पर्सनल ब्लॉग्स पण मी तुमच्याबरोबर शेअर करतोय. सो प्लीज मला कमेंटमध्ये कळवा की हा जो ब्लॉग होता तो तुम्हाला कसा वाटला, गावाकडच्या प्रथा कशा वाटल्या, गावाकडे धूमधडाक्यात साजरी होणारी ही लग्न सराई कशी वाटली. लवकरच भेटूया आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ज्यांनी कोणी या चॅनेलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर केलेलं नाही, पटापट लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा आणि मला कमेंट करून नक्की कळवा की तुम्हाला माझे ब्लॉग कसे वाटतात. लवकरच भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.